नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत आहे. बरोबर. आता दोन गोष्टी आज मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. 14 मेला त्या ठिकाणी शासनाचं एक जी-आर, बरोबर, एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या 14 मेला त्या ठिकाणी एक शासनाचा जी-आर त्या ठिकाणी पब्लिश झालेला होता. राखीव प्रवर्गातील उमेदवारांची नियुक्ती ही राखीव प्रवर्गातच होणार आणि खुल्या प्रवर्गासंदर्भात शासनाचा एक हा मोठा निर्णय होता. बरोबर. मग आता 1-2 दिवसापासून तुम्ही जर पाहिलं तर खूप साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी प्रॉपर पालकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत किंवा जे काही एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत माहिती प्रॉपर जात नाहीये. मुलं कन्फ्यूज आहेत, की हा जो काही जी-आर आहे, हा जो काही मंत्रिमंडळातला जो काही डिसिजन आहे, तो योग्य आहे किंवा अयोग्य आहे? तर माझ्या परीने मी त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं थोडंफार विश्लेषण करून सांगणार आहे. ते तुम्ही शेवटपर्यंत पहा, तर त्याचं विश्लेषण नक्कीच तुम्हाला आवडेल. आता हा जर चार्ट तुम्ही पाहिला, बघा आता एक चार्ट तुम्हाला मी ओपन कॅटेगरीमध्ये महाराष्ट्रामध्ये जे काही आरक्षित प्रवर्ग आणि खुला प्रवर्ग याचं जे काही डिव्हायडेशन आहे, हे पर्सेंटेज वाईज जर पाहिलं, बघा ओबीसीला जवळपास 19% आहे, एस-सी कॅटेगरीसाठी 13% आहे, पी-जी-एन-टी कॅटेगरीसाठी 11 ते 13% त्या ठिकाणी रिझर्वेशन आहे, एस-टी कॅटेगरीसाठी 7 आहे, ईडब्ल्यू-एस 10% आणि नव्याने त्या ठिकाणी एस-सी-बी-सी जे काही मराठा कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी 10% आणि ओपन कॅटेगरीसाठीचा एक 28% त्या ठिकाणी जागा उपलब्ध असतात खुल्या प्रवर्गासाठी. किती आहेत तर 28% आहेत. तर त्या 28% मध्ये काहीतरी बदल केलेला आहे कोर्टाच्या डिसिजन नुसार किंवा त्या ठिकाणी जे काही मंत्रिमंडळाचा जो डिसिजन आहे त्याच्यानुसार तो जी-आर काढण्यात आलेला आहे. तर बघूया आपण त्याच्याबद्दल काय वेगवेगळ्या गोष्टी घडून आलेल्या आहेत. पहा आता, या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं बघा, एम-पी-एस-सी व सरळ सेवा भरती खुल्या प्रवर्गातील आरक्षणाचे काही नवीन नियम, बरोबर, म्हणजे एम-पी-एस-सी तयारी करणारे विद्यार्थी असतील, सरळ सेवेची तयारी करणारे जे विद्यार्थी असतील, त्यांच्यासाठीचा हा जो काही जी-आर आहे तो मी आता तुम्हाला सांगत आहे, मांडत आहे. सवलत घेतली तर खुल्या प्रवर्गातून प्रवर्ग जो आहे तो तुम्ही गमावाल. म्हणजे जर तुम्ही सवलत घेतली कॅटेगरी, जर तुम्ही असताल कॅटेगरीचे विद्यार्थी असताल, तुम्ही राखीव प्रवर्गातील असताल, तर खुला प्रवर्ग जो आहे हा तुमच्यासाठी बंद होणार आहे का? तर नक्कीच नाही. बरोबर आहे ना? नक्कीच त्या ठिकाणी बघा, खुल्या प्रवर्गातील जे काही तुमचं मेरिट असेल, दार असेल, सवलत घेतली तर ते एकदमच क्लोज होईल का? बंद होईल का? केवळ स्वतःच्याच प्रवर्गापुरती तुम्ही मर्यादित राहणार आहेत का? तर याचं उत्तर माझ्या अभ्यासानुसार तर नाही असणार आहे. तुम्ही ॲप्लिकेबल आहात फक्त ज्या काही सवलती आहेत. बघा म्हणजे जे काही राखीव प्रवर्गासाठीच्या ज्या सवलती आहेत, त्या जर तुम्ही घेतल्या, तर तुम्ही बाद होणार आहात. पाहूया आपण. बघा हा 14 मेचा जो जी-आर आहे, अर्ज करण्यासाठीच्या, हे तुम्ही जर रीड केलं, तर तुम्हाला प्रॉपर लक्षात येणार आहे. पुढे पाहूया आपण. हां, आता हे महत्वाचं आहे बघा. या गोष्टी जर तुम्ही घेत असाल, तर तुम्ही बाद होण्याच्या शक्यता आहेत. काय आहेत त्या? वयोमर्यादा, एज लिमिट. बघा, राखीव प्रवर्गासाठी काही एज लिमिट असतं, हे नक्कीच जास्त असतं. संधी जी असते बघा, परीक्षेसाठी जे जे काही संधी असतात, प्रयत्न असतात, अटेम्प्ट जे असतात, हे अटेम्प्ट्स त्या ठिकाणी नक्कीच काय असतात तर जास्त असतात. संधी त्याच्या काही मर्यादा ओलांडल्यानंतर सुद्धा परीक्षा देऊ शकतात. हे कुणासाठी असतं? तर नक्कीच ओपन साठी ते नसतात. राखीव प्रवर्गासाठी ज्या संधी असतात, परीक्षेच्या संधी ह्या जास्त असतात. शैक्षणिक पात्रता बघा, कधी-कधी टक्केवारीमध्ये सुद्धा सवलत दिलेली असते. म्हणजे शैक्षणिक पात्रता सुद्धा त्या ठिकाणी मॅटर करते. तुमची टक्केवारीमध्ये सुद्धा सवलत दिलेली असते. राखीव प्रवर्गासाठी अनुभव आणि एक्सपिरियन्स, तुमचा जो कामाचा जो अनुभव आहे, याच्यामध्ये सुद्धा काय दिलेली असते, तर कधी-कधी सवलत दिलेली असते. म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे, या 4 पैकी कोणतीही सवलत घेतल्यास तुम्ही खुल्या प्रवर्गामधून
बाद होत आहेत. ओके, ते काय म्हणतायत, तुम्ही याच्यात फायदा घेत असाल तर तुम्ही खुल्या प्रवर्गामधून बाद. तुम्ही याचा त्या ठिकाणी लाभ घेतला नाही. याचा तुम्ही लाभ घेतला नाही, तर तुमचं जे सिलेक्शन चान्सेस आहेत, ते ओपन मधून सुद्धा होऊ शकतं आणि राखीव प्रवर्गामधून सुद्धा होऊ शकतं. फक्त याचा लाभ तुम्हाला घ्यायचा नाही. कशाचा? या गोष्टींचा लाभ तुम्ही नाही घेतला, तर नक्कीच तुम्ही खुल्या प्रवर्गामधून सुद्धा जॉइन होऊ शकता. मेरिटमध्ये तुमचं नाव येऊ शकतं. ओके. पाहूया आपण पुढे आता. आता याच्यामध्ये अधिकची माहिती सांगण्यामध्ये हेच फक्त तुम्हाला समजून घ्यायचं आहे, की फी मध्ये सवलत आहे का? बघा, अपवाद इथं आहे बरं का, इथं अपवाद परीक्षा शुल्कामध्ये आहे. केवळ परीक्षा शुल्कातील सवलत हा एकच अपवाद आहे. शुल्क सवलत घेतल्यास उमेदवारास प्रवर्ग बदलत नाही आणि खुल्या प्रवर्गातील पात्रतेसाठी कोणताही परिणाम त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे फी सवलत आहे. असं काही नाही, की बाबा तुम्ही फी आता राखीव प्रवर्गाची भरलेली आहे, बरोबर? आणि तुमचे सिलेक्शन ओपन मध्ये होतंय, तर नक्कीच तुमचं ओपन मध्ये सिलेक्शन होणार आहे. म्हणजे फी मध्ये परीक्षा शुल्क हे तुम्हाला तुमच्या राखीव प्रवर्गानुसारच राहणार आहे. खुल्या प्रवर्गासाठी ती फी आणि राखीव प्रवर्गासाठी तीच फी राहणार आहे, जी की कमी असते. मग त्याच्यामध्ये त्यांनी सूट दिलेली आहे. ओके. पुढे पाहूया. आता शेवटी आपण समजून घेऊया, की हे नेमकं घडतंय कसं? हे खूप महत्वाचं आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असाल, तर हे तुमच्या लक्षात आलं, तर तुमच्या लक्षात येईल, की डिसिजन योग्य आहे किंवा अयोग्य आहे. पाहूया आपण. 1 मिनिटं. हां, एक उदाहरण मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. या उदाहरणा थ्रू तुमच्या लक्षात येणार आहे, की हे नक्कीच बरोबर आहे का चुकीचं आहे. बघा, समजा खुल्या प्रवर्गातील कट ऑफ 90 गुणाचा आहे. एक कट ऑफ आपण असं म्हणूया, कॅटेगरी ओपन कॅटेगरीचा कट ऑफ हा 90 मार्काचा आहे. कट ऑफ आपण म्हणूया. एमपीसी असेल, सरळ सेवा असेल, तलाठी असेल. ओके. आता एक अमित आणि स्नेहा हे 2 विद्यार्थी आपण घेतलेले आहेत. आता हे दोन्ही विद्यार्थी कोणत्या प्रवर्गाचे आहेत? समजा आपण म्हणूया ओबीसी. बरोबर आहे ना? हे कॅटेगरी मध्ये ओबीसी या कॅटेगरी मधले हे दोन्ही विद्यार्थी आहे. एक अमित आहे, एक स्नेहा आहे. आता अमितचं वय हे 35 आहे आणि स्नेहाचं वय हे 26 आहे. येते लक्षात? वय दोन्हींची वय मध्ये फरक आहे. बघा, अमितचं वय हे त्या ठिकाणी एज आहे 35, याचं एज आहे त्या ठिकाणी 26 आहे. आता दोघांचा स्कोर सुद्धा 92 आहे. बघा, दोघांचा स्कोर सुद्धा 92 आहे. वयाची सवलत घेतली आहे. कुणी? अमित जो आहे, कॅन्डिडेट आहे, त्याने वयाची सवलत घेतलेली आहे. त्याचं वय 35 आहे. इथं स्नेहा ओबीसी कॅटेगरीची असू द्या, कोणतीही सवलत खुल्या प्रवर्गासाठी सर्व अटी पूर्ण केलेल्या आहेत तिने. तिने ओबीसी कॅटेगरी मधून फॉर्म भरलेला आहे, पण तिचं वय हे एजची सवलत तिने घेतलेलीच नाहीये. ते 26 वयाची आहे. इथं अमित जो आहे यांनी 36 म्हणजे त्याने वयाची सवलत घेतलेली आहे. ओबीसी साठीचं वयाची सवलत घेतल्यामुळे खुल्या प्रवर्गातून हा बाद होणार आहे. जास्त गुण असूनही केवळ ओबीसी जागेवर दावा करू शकतो. म्हणजे हा कॅन्डिडेट फक्त आणि फक्त ओबीसी कॅटेगरीसाठी दावा करू शकतो. ओपन मधून हा बाद होणार आहे, कारण त्यांनी एज म्हणजे वयाची सवलत त्या ठिकाणी घेतलेली आहे. तसं इथं खुल्या प्रवर्गातून गुणवत्तेनुसार निवड होणार आहे. स्नेहाची जी निवड असणार आहे ही गुणवत्तेनुसार ओपन कॅटेगरीमध्ये होणार आहे, कारण की तिने जी काही वयाची सवलत आहे ती घेतलेली नाहीये. म्हणजे तुमच्या एक लक्षात आलेलं आहे. काय लक्षात आलेलं आहे? तुम्ही जर सवलत घेतली, फी मध्ये काहीच नाही. फी तुमच्या प्रवर्गानुसारच फी असणार आहे. फक्त आणि फक्त तुम्ही जर या सवलती जर घेतल्या, एज असेल, परीक्षाच्या संधी असतील, शैक्षणिक पात्रता असेल, अनुभव असेल, हे जर तुम्ही त्या ठिकाणी कॅरीड आउट केलेलं असेल, तुम्ही याचा जर लाभ घेतलेला असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी काय होणार आहात? तर तुम्ही खुल्या प्रवर्गातून मधून बाद होणार आहात. तुम्ही तुमच्या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी आता याच्यामध्ये बऱ्याचशा याचिका पडू शकतात, याला विरोध होऊ शकतो. त्याच्यामध्ये आपण खोलामध्ये जाणार नाहीये. पण या माहितीच्या आधारे तुम्हाला ऍटलीस्ट लक्षात येणार आहे, या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला लक्षात येणार आहे, की ऍक्च्युअली 14 मेचा जी आर सांगतोय काय?
बरोबर. 14 मेचा जी-आर तुम्हाला सांगतोय काय, तर फक्त तुम्ही याचा लाभ घेतला तर तुम्ही खुल्या प्रवर्गामधून बाद होणार आहात. पण तुम्ही तुमच्या प्रवर्गामध्ये लागू शकता, मेरिटमध्ये येऊ शकता. ठीक आहे. व्हिडिओ कसा वाटला त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. मॅक्सिमम लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. ठीक आहे. थांबूया आपण.